आणि आज परत एक वार ज्या प्रकारे तो सभास्थानामध्ये शिकवत होता त्याचप्रमाणे आज देखील आम्हाला तो वचनामधून शिकवणार आहे, कारण की त्यांनी जे काही त्या समय केलेलं आहे त्याकडे आपण दृष्टी लावणार आहोत. आणि विशेष करून या दिवसामध्ये जी संदेश मालिका मी सुरू केलेली आहे की स्त्री आणि स्त्री सक्षमीकरण याकडे किंवा वुमन इम्पॉवरमेंटकडे, तेव्हा आपण जात असताना आपल्याला या गोष्टीची जाणीव आहे की या सर्व गोष्टीमध्ये संत पाऊल यांनी जी मंडळीची स्थापना केली आणि मंडळीला त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे शिस्त आणि एक प्रकारे आपण म्हणूया की संविधान हा लावून दिलेला आहे आणि त्याद्वारे आज देखील मंडळ त्याच नियमाला जवळपास पाळत पुढे वाटचाल करत आहे. त्यामध्ये आपण जर बघितले तर स्त्रियांकरिता जेव्हा आपण विचार करतो तेव्हा एक मर्यादा, एक लिमिटेशन घातलं गेलेलं आहे. आणि मागील दिवसामध्ये देखील मी शिकवत असताना आपल्याला हे सांगितलं की अनेक लोकांना असं वाटतं की खरोखर स्त्रियांना सेकंडरी किंवा दुय्यम दर्जा मंडळीमध्ये किंवा ख्रिस्ती समाजात दिला जातो. जेव्हा आपण संत पावलाच्या काही गोष्टींचा जेव्हा आपण मागील दिवसामध्ये अभ्यास केलेला आहे की मंदिरामध्ये स्त्रियांनी गप्प राहावे, मंदिरामध्ये स्त्रियांनी पुढे शिकवू नये किंवा मंदिरामध्ये निश्चितच स्त्रियांचा प्रवेशासंदर्भात अनेक गोष्टी आहे. त्याचप्रमाणे आपण हे देखील बघतो की अगोदर पुरुष निर्माण झाले त्यानंतर स्त्री, त्यामुळे स्त्रीने पुरुषाचे अधीन राहावे. आणि त्याचप्रमाणे जे मागील दिवसामध्ये आपण बघितलं की स्त्रीने आपल्या डोक्यावर आच्छादन हे परिधान करावे. अशा अनेक गोष्टी आपण शिकवलेल्या आहे. आणि त्याचा अभ्यास करत असताना आपण हे देखील शिकलो की जरी या सर्व गोष्टीची नोंद पवित्र शास्त्रामध्ये आहे, परंतु या सर्व गोष्टीच्या द्वारे संत पाऊल हा निश्चित स्त्रियांना कमी लेखत नव्हता, तर मंडळींमध्ये शिस्त लावण्यासाठी काय काय करतो याचा त्यामध्ये आपल्याला धडा मिळतो, शिक्षण मिळतं, अभ्यास करायला मिळतो. आणि त्यामुळे त्या काळामध्ये त्या मंडळ्या त्या शिस्तीला पाळत असे आणि त्यामुळे त्यांची वाढ होत गेलेली. प्रेज द लॉर्ड. त्यांची कमी नाही झाली तर त्यांची वाढ होत गेलेली आहे. आणि आज देखील जेव्हा आपल्याला याबद्दल काही निर्णय घेता येत नाही, आपल्याला असं वाटतं की खरोखर या सगळ्या गोष्टी आमच्या विरोधात आहे, तर आपण मागे जा, ते एपिसोड्स बघा ज्याच्यामध्ये मी ते शिकवलेले आहे. ते जेव्हा तुम्ही अभ्यास करणार तर तुम्हाला या गोष्टीचं निश्चितच माहिती पडेल की खरोखर तिथे पाऊलाचा उद्देश स्त्रियांना दुय्यम किंवा कमी लेखण्याचा नव्हे, तर स्त्रियांना सन्मान देण्यासंदर्भात होता. आणि आज आपण जेव्हा स्त्रीची बद्दलच विचार करत आहोत तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचं शिक्षण काय, आपण पावलाच्या बद्दल या सगळ्या गोष्टी शिकत असताना आज आपण बघणार आहोत की येशू ख्रिस्त काय म्हणत होता. जरी येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये मंडळीची स्थापना झालेली नव्हती, जरी येशू ख्रिस्त ज्या सभास्थानामध्ये शिकवत होता ते यहुदी लोकांचं सभास्थान होतं, जरी प्रभू येशू ख्रिस्त हा ख्रिस्ती नव्हता, यहुदी होता, तरी देखील त्याची जे काही शिक्षण किंवा जे काही आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये धडे दिलेले त्यावर पुढे चालत या मंडळींची स्थापना झाली. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे अनेक जण म्हणतात की प्रभू येशू ख्रिस्ताने धर्माची स्थापना केली. निश्चित प्रभू येशू ख्रिस्ताने यहुदी धर्माचं पालन केलं, परंतु नियमशास्त्राचं पालन करत असताना त्यांनी त्याच्या पूर्णतेकडे आणि नियमशास्त्राला कशा प्रकारे लोकांनी घेतलं, परंतु खरा अर्थ काय ते अर्थ शिकवण्याकडे तो पुढे गेलेला आहे. आज आपण जेव्हा लोकऋषभ वर्तमान 13वा अध्याय आणि वचन 10 पासून जेव्हा पुढे वाचन करतो तेव्हा एक स्त्रीच्या संदर्भात तिथे लेखन केले गेलेलं आहे. आणि त्या स्त्रीच्या कशा प्रकारे समस्या होत्या ते दूर करण्याकरता त्या स्त्रीकडे प्रभू येशू ख्रिस्ताचं लक्ष आहे. हो प्रियांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की जगामध्ये स्त्री आणि पुरुष यांचा दर्जा समान आहे, जवळपास लोकसंख्या देखील समान आहे. आणि स्त्रीला डावलून किंवा घरातल्या महिलांना डावलून तुम्ही कोणतेही कौटुंबिक प्रगती करू शकत नाही, समाजाची प्रगती नाही आणि राष्ट्राची प्रगती होऊ शकत नाही. ज्या समाजामध्ये स्त्रियांना मोलाचं स्थान आहे, ज्या समाजामध्ये स्त्रियांना महत्त्वाचा दर्जा देण्यात आलेला आहे, त्याच समाजाने प्रगती केलेली, उन्नती केलेली आहे. त्यामध्ये जर आघाडीवर कोणत्या समाजाच्याकडे बघितलं जात आहे ते ख्रिस्ती समाजाकडे.
आणि ख्रिस्ती समाज निश्चितच या ख्रिस्ताच्या वागणुकीकडे किंवा ख्रिस्ताच्या शिक्षणाकडे लक्ष लावतं. आणि त्यामध्ये आज आपण एक स्त्रीकडे बघत आहोत आणि त्या स्त्रीकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा तिच्या समस्याकडे देखील बघतो आणि ते येशू ख्रिस्ताने देखील बघितलेलं आहे. आणि त्या स्त्रीच्या बद्दल 13वा अध्याय आणि 11व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की ती एक स्त्री असून तिला कुबडाचा विकार देणारा आत्मा हा लागलेला होता आणि या समस्येमध्ये तिला 1 2 3 नव्हे 18 वर्ष झालेले होते. पाठी आणि कुबडा मध्ये जे काही त्याच्यामध्ये बेंट म्हणतो किंवा त्याच्यामध्ये जे काही ती वाकलेली आहे आणि ती इतकी वाकलेली आहे की तिचे चालणं देखील अतिशय कठीण आहे. काठी धरून ती वाटचाल करत आहे आणि अशा समयामध्ये तिला 1 2 नव्हे तर 18 वर्ष झालेले आहे. आणि 18 वर्षाचा काळ हा महत्त्वाचा नाही. कदाचित तिला लहानपणापासून जरी नसलं किंवा मधून जरी असलं तरी आयुष्याचा मोठा भाग तिने त्यामध्ये घालवलेला होता आणि तिला आता काही देखील आशा नव्हती की यामधून माझा सुटका होईल. असं नसेल का तिने ट्रीटमेंट घेतली नसेल, इलाज केला गेला नसेल, अनेक गोष्टी तिच्या जीवनामध्ये तिने प्रयत्न केलेले होते, परंतु या आत्म्यामुळे किंवा कुबडेपणाच्या आत्म्यामुळे ती मुक्तच होऊ शकलेली नाही. आणि यामुळे ती एक बाब आपल्याला लक्षात येते की ती धार्मिक प्रवृत्तीची होती. जरी तिला कुबडपणामुळे पुढे बघता येत नव्हतं, परंतु तिचे कान देखील आज बरोबर कार्यरत होते आणि तिला वाटत होतं की यस, त्या सभास्थानामध्ये जिथे निश्चितच धर्मग्रंथ किंवा नियमशास्त्र किंवा निश्चितच या पवित्र शास्त्रामधून वेगवेगळे जे काय रब्बी लोक आहेत किंवा जे काय तिथे संदेष्टे लोक आहेत ते शिकवतात, त्यामुळे एक दिवस देव मला आरोग्य देईल. प्रेज द लॉर्ड. ही फार महत्त्वाची गोष्ट. ती निराश झाली नाही, ती खचली नाही. तिने असंही म्हटलं नाही की एवढं वर्ष झाले तरी मला रोग बरे होत नाही, जाऊ द्या मी आता चर्चला किंवा त्या मंदिराला किंवा त्या सिनेगॉगला किंवा त्या सभास्थानाला सोडून देते, असं तिने म्हटलं नाही. तर ती सभास्थानाला नियमित येऊन वचन ऐकण्यामध्ये तत्पर असते, कारण की तिला माहीत आहे की माझ्या देवासाठी कोणतीही गोष्ट शक्य नाही. प्रेज द लॉर्ड. आणि डॉक्टर वैद्य जिथे थांबलेले आहे, जिथे त्यांनी हात टेकलेले आहे, परंतु डॉक्टर वैद्यांचा वैद्य जीवित परमेश्वर एक दिवस मला यापासून सुटका देईल. प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो, जेव्हा आपण मंदिराला येतो, जेव्हा आपण देवाच्या सानिध्यात चालतो, जेव्हा आपण देवाच्या बरोबर समय घालवतो, आपला विश्वास पडत नाही तर आपला विश्वास वाढतो. प्रेज द लॉर्ड. परंतु अनेक लोक काय करतात, नाही आम्हाला मिळालं नाही की लगेच निराश होऊन निघून जातो, मग तुमचा विश्वास आणखीन खाली जाणार. ही बाब आपण लक्षात ठेवा. आपल्याला ज्या मंदिरात जातो त्या देव कधी देखील फसवणार नाही. प्रेज द लॉर्ड. कारण की तो फसवणारा देव नाही, तो लबाड देव नाही, तो ढोंगी देव नाही. तो जे मंदिरात येतात त्यांना आणि त्यांच्या येण्याच्या कारणाला तो चांगलं जाणतो. प्रेज द लॉर्ड. त्याला ह्या गोष्टीची जाणीव आहे की जरी हे भक्ती करतात, जरी आराधना करतात, परंतु तरी देखील त्यांच्या जीवनामध्ये समस्या आहे, त्यांच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम आहे, त्यांच्या जीवनामध्ये गरजा आहे, परंतु त्यांनी गरजा, समस्या, प्रॉब्लेम, आजार, वेदना, क्लेश बाजूला सारून मंदिराला यायला प्राधान्य दिलं. प्रेज द लॉर्ड. हे फार महत्त्वाची गोष्ट. अनेक लोक समस्या आहे, प्रॉब्लेम आहे म्हणून मंदिरात येणं सोडून देतात की नाही मी जेव्हा बरा होईल तेव्हा जाईल, आणि ते कधी कधी बरेच होत नाही, ते कधी कधी बरेच होत नाही, आणि मग त्यांना ती सवय लागून जाते आणि मंदिराचं महत्त्व हळूहळू त्यांच्या जीवनामध्ये कमी होऊ लागतं. परंतु अनेक आपल्याला लोकांची माहिती आहे की ज्यांनी हे म्हटलं की मी बरे हो न हो, मला चांगलं वाटतं किंवा नाही वाटत, मला त्रास हो वगैरे न हो, मी मंदिराला जाणार. प्रेज द लॉर्ड. मी मंदिराला उभे राहणार, मी मंदिरामध्ये आराधना करणार, कारण की माझा देव त्याने प्रसन्न होतो आणि एक दिवस देव माझ्यावर देखील प्रसन्न होणार. प्रेज द लॉर्ड. देव एक दिवस माझ्यावर प्रसन्न होणार आणि माझ्या समस्येपासून, माझ्या प्रॉब्लेमपासून मला मुक्तता प्राप्त होईल. आणि तो दिवस आज या स्त्रीसाठी आला. प्रेज द लॉर्ड. तो दिवस आज या स्त्रीसाठी आलेला आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त याच्याकडे जर आपण विचार केला तर तो आता त्याची वाटचाल वधस्तंभाकडे सुरू झालेली आहे. लवकरच काही दिवसानंतर तो वधस्तंभी दिला जाणार आहे आणि पवित्र शास्त्रामध्ये तो शेवटल्या वेळेस सभास्थानामध्ये आहे.
यानंतर तो परत सभास्थानामध्ये गेला नाही. ह्या सभास्थान शेवटलं शिक्षण जे आहे ते सभास्थानातलं आजच्या दिनी तो द्यायसाठी उभा राहिलेला आहे. आणि ते सभास्थानाचं शिक्षण देण्यासाठी जेव्हा तो उभा राहिलेला आहे तेव्हा त्याची नजर एका बाजूला पुरुष बसलेले, एका बाजूला स्त्री बसलेल्या, परंतु त्या स्त्रीकडे जाते. प्रेज द लॉर्ड. यस. आज त्याला सभास्थानामध्ये तो कशाला आला होता? शिक्षण देण्यासाठी. सभास्थानामध्ये तो शिकवायला आलेला होता, देवाचं वचन आणि देवाच्या वचनाचा उलगडा करायला आला होता. परंतु तरी देखील एक स्त्रीची गरज तो जाणतो. प्रेज द लॉर्ड. एक स्त्रीची समस्या आणि अश्रू त्यांनी बघितलं. जरी स्त्री पूर्णपणे वाकली होती, तिचा चेहरा लोकांना दिसत नव्हता, येशूला देखील ते कदाचित समोरून दिसत नव्हता, परंतु येशू आपल्या अंतर्यामामध्ये जाणत होता की हिचा लपलेला चेहरा, हिचा झुकलेला चेहरा, हिचा वाकलेला चेहरा, हिचे वाकलेले आयुष्य हे सैतानामुळे आहे. आणि आज तो समय आलेला आहे की तिला त्या सैतानापासून मुक्तता प्राप्त व्हावी. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. परंतु आजचा दिन एक विशेष दिन देखील होता. आजचा दिन विशेष दिन होता. जरी प्रभू येशू ख्रिस्ताचा हा शेवटला सभास्थानामध्ये शिकवण्याचा दिवस होता, जरी वधस्तंभाकडे जायचा दिवस होता, परंतु सुरुवातीलाच असं लिहिलं होतं की तो शब्बात दिवशी, आजचा एक विशेष दिवस होता, तो शब्बात दिन होता. आणि शब्बात दिनी येशू ख्रिस्त मंदिरात उभा होता. आपण देखील आपल्याकडे शब्बात दिवस कोणत्या दिवशी पाळतो? रविवारी. आपण रविवारी मंदिरात येतो आणि अनेक जण शुक्रवारी, परंतु यहुदी लोकांच्या कडे तो शनिवारचा शब्बातचा दिवस होता आणि येशू ख्रिस्त तिथे उभा होता. आणि शब्बात दिवशी जेव्हा त्यांनी त्या स्त्रीकडे बघितले आणि वचन असं सांगतं की ती कुबडी असल्यामुळे तिला नीट उभं देखील राहता येत नव्हतं. आपण सरळ उभं राहतो तेव्हा आपल्या सर्व शरीराचा भार बरोबर पायावर बॅलन्स होतो. आपले दोन्ही पाय आपल्या शरीराला व्यवस्थितरित्या उभं ठेवतात, त्यामुळे आपल्याला काही देखील घेऊन चालायची गरज नाही. ज्या समय आपला बॅलन्स म्हणजेच आपल्या शरीराचा भार मागे पुढे कुठेतरी वागतो, तेव्हा आपल्याला मग आता आपल्या पाय ह्याच्यावर सरळ चालता येत नाही किंवा उभं राहता येत नाही, किंवा पाय दुबळे झाले तरी देखील आपल्याला चालता येत नाही. आणि तिचा पूर्ण बॅलन्स कुबडी असल्यामुळे काय आहे, खाली वाकलेला होता. आणि त्यामुळे साहजिक आहे आता ती दोन पायावर चालू शकत नव्हती. आणि त्यामुळे ती काय आठीत टेकून टेकून ती काय करत होती, पुढे 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 वाटचाल करत होती. ओजस. आणि त्यामुळे आज जेव्हा ती पुढे चालत असताना आपल्याला असं दिसतं की तिला नीट उभा राहत येता नव्हते असे शास्त्र लुक शुभवर्तमान सांगतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, लुक्का हे शिकवत आहे, म्हणजे लुक्का कोण आहे? वैद्य आहे, डॉक्टर आहे. आणि त्याचं लेखन कार्यामध्ये अतिशय गोष्टी ज्या आहे ते डॉक्टरचा व्यवसाय असल्या कारणाने त्याने सिस्टमॅटिक आजारपणाच्या बद्दल, व्याधीच्या बद्दल, त्याचप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाबद्दल, त्याच्या मरणाबद्दल अनेक ज्या गोष्टी लिहिलेल्या आहे तो सायंटिफिक किंवा डॉक्टरी भाषेमध्ये त्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे आज लुक्का अशा प्रकारे म्हणतो की तिला नीट उभा राहता येत नव्हते, इतकी जास्त ती वाकलेली होती. परंतु खरे गार की आपण थोडं जरी वाकलो तर आपलं उभं राहणं कठीण आहे आणि चालणं तर कठीणच आहे. 18 वर्ष हा काही काळ थोडा राहत नाही. तेव्हा 18 वर्ष अशा प्रकारे ती वाकून 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 जेव्हा पुढे वाटचाल करत होती, तेव्हा ती काठी टेकत टेकत तिने वाटचाल सुरू केली होती. आणि हे करत असताना लोक अतिशय काळजीमध्ये होते. कदाचित तिचे घरचे लोक म्हणतात, अरे बाबा किती दिवस यार, काही कामाची नाही, कारण की आपल्याला माहिती आहे ती एवढी वाकलेली आहे की ती घरातले कामही नीट करू शकत नव्हती, घराच्या जबाबदाऱ्या ती व्यवस्थितरित्या पार पडू शकत नव्हती. आणि अशा अवस्थेमध्ये कदाचित घराचे लोकही कंटाळले असतील की आता हिचं ओझं किती दिवस व्हायचं, पैसा खर्च होते ट्रीटमेंटसाठी, सर्व प्रकारच्या डॉक्टरांकडे फिरावं लागतं आणि ही आता आमच्यासाठी ओझे झालेली आहे, ही ओझं झालेली आहे. आम्ही विश्चित चर्चमध्ये, मंदिरामध्ये देखील त्याला घेऊन जात आहे, सभास्थानामध्ये घेऊन जाते. आणि अशा अवस्थेमध्ये ही जी स्त्री आहे, जी आपण स्क्रीनमध्ये बघत आहे, अशा प्रकारे ती किती दिवस, 18 वर्ष झाले ना,
आज जाईल उद्या जाईल, काय ती जात पण नाही जगतही नाही, कारण की कुबडेपणाचा आत्मा तिच्यावर मोठ्या प्रमाणात कार्य करत होता. आणि अशा प्रकारची वाकलेली स्त्रीच्याकडे 12व्या वचनामध्ये असं लिहिलं, येशूने तिला पाहून बोलावले. येशूने म्हटलं बाई पुढे. प्रेज द लॉर्ड. आता बघा, मी सुरुवातीला सांगितलं की एका बाजूला पुरुष एका बाजूला स्त्री. आपण देखील बघितले की सभास्थानामध्ये स्त्रियांना त्या काळामध्ये यहुदी लोकांमध्ये निश्चितच पुरुष आणि स्त्री एकत्र बसत नसे, ते वेगवेगळ्या स्थानावर बसत असे. आणि अशा समय त्या स्त्री सेक्शनकडे त्यांनी बघितले आणि त्या सेक्शनमध्ये बघत असताना येशूला आज निश्चितच त्या स्त्री जी कदाचित वाकल्यामुळे दिसत पण असेल, परंतु येशूच्या नजरेला ती दिसत होती. प्रेज द लॉर्ड. यस. एकच गोष्ट लक्षात, तुमच्या समस्या, तुमच्या प्रॉब्लेम, तुमच्या टेन्शन, तुमच्या अडचणीमुळे तुम्ही किती झुकलेले असाल, प्रेज द लॉर्ड, कितीही लपलेले असाल, कितीही पीडित असाल, परंतु येशू तुम्हाला बघाल. प्रेज द लॉर्ड. येशूच्या नजरेपासून तुम्ही सुटू शकत नाही. आणि येशूने त्वरित ओळखलं की आज दिवस आलेला आहे. 18 वर्ष तिने वाट बघितलेली आहे. प्रेज द लॉर्ड. आता आज हिला निश्चितच आरोग्य दिले जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. निराश होऊ नका. आमच्या समस्या आजार कितीतरी मोठे असले परंतु देवापेक्षा मोठे नाही. सैतानाने आम्हाला कितीतरी बांधलं असलं परंतु सैतान देखील देवापेक्षा मोठा नाही. विश्वास राखा. ज्या प्रकारे 18 वर्ष या स्त्रीने विश्वास राखत त्या सभास्थानामध्ये जात होती. त्या सभास्थानाच्या शब्दात दिवशी ती वचन ऐकत होती. आणि आज तो समय आला जेव्हा येशूने म्हटलं पुढे ये. प्रेज द लॉर्ड. पुढे ये. आता येशू तिकडेही बरा करू शकला असता. शब्द मात्र बोल म्हणजे साखर घरी बरा होतो. परंतु आज येशूने तिला पुढे बोलवण्याचं एक विशिष्ट कारण आहे. येशू ख्रिस्त जर तुम्हाला पुढे बोलवतो तर तुम्ही नाकारू नका. आजच मुलींना मी सांगितलं चला पुढे या, तेलोडे साहेबांना पुढे या बोलवलं, त्यांनी आल्याने देवाचा गौरव केला. प्रेज द लॉर्ड. यस. आम्ही जसे आहोत तसे आम्हाला पुढे यायचं आहे, कारण की देव तुम्हाला जर पुढे बोलवत आहे तर देव त्याची सेवा करून घेणार आहे. प्रेज द लॉर्ड. त्याचा गौरव करून घेणार. या स्त्रीला देखील जर पुढे बोलवलेलं आहे तर उगाच बोलवलं नाही, कारण की आता गौरव करण्याचा वेळ आलेला. कोणाचा गौरव? पित्याचा गौरव. पित्याचा गौरव करण्याचे समय आलेला आहे. आणि त्यासाठी जेव्हा ती स्त्री पुढे आलेली आहे 12व्या वचनामध्ये, बाई तू आपल्या विकारापासून मुक्त झालेली आहे. बाई तू आपल्या विकारापासून मुक्त झालेली. कितीतरी तिला या शब्दाचं अनेक लोकांनी म्हटलं असेल, बाई तू मुक्त होशील, बाई तुला मुक्त जाईल, तू गोळ्या घे, ट्रीटमेंट होईल, तू बरं होशील, 1 महिन्यात बरी होशील, 2 महिन्यात गोळ्या घे, ट्रीटमेंट घे, औषध घे. येस प्रभू, अनेकदा आपण अशा प्रकारचे अनेक आश्वासन अनेक डॉक्टर्सकडून अनेक लोकांकडून ऐकलेले आहे. परंतु आज येशू बोलत आहे. प्रेज द लॉर्ड. तो जो तिचा निर्माण करा, आमचा निर्माण करता आणि अखिल जगाचा निर्माण करता बोलत आहे की बाई तू इथे काय होणार आहे? आपल्या विकारापासून मुक्त होणार आहे. नाही, मुक्त झाली आहे. मुक्त झाली आहे. आणि कितीतरी एक वेगळ्या प्रकारचा आनंदाची स्फूर्ती तिच्या जीवनामध्ये आली असेल की मी आज या विकारापासून मुक्त झालेली आहे. परंतु येशू इथेच नाही थांबला. इथेच येशू ख्रिस्त थांबला नाही, तर वचन येणे प्रकारे सांगतं की त्याने तिच्यावर हात ठेवताच पहिले सांगितलं की तुझ्यामधून काय झालेलं आहे की तू विकारापासून मुक्त झाली. विकारापासून मुक्त झाली म्हणजे विकाराचं कारण काय होतं? विकाराचं कारण काय होतं सांगा परत एकदा. सैतान. तिथे सुरुवातीलाच पहिल्याच वचनामध्ये की विकाराचा आत्मा तिच्यामध्ये घुसलेला होता आणि तो आत्मा तिला वर उभे राहू देत नव्हता. आता येशू म्हणतो की विकाराचा आत्मा निघून गेलेला आहे. प्रेज द लॉर्ड. तू विकाराचा आत्मा पहिले निघायला पाहिजे आणि मग त्याच्यानंतर येशूने वचनामध्ये असं लिहिलेलं 13 वचनामध्ये की तिच्यावर हात ठेवताच ती सरळ झालेली. आपण चित्रामध्ये बघू शकतो की ती सरळ झालेली. जीवनामध्ये प्रथमच ती आपल्या सरळ मणक्यावर पायावर उभी राहण्यास सक्षम आहे. प्रेज द लॉर्ड. कितीतरी आनंद आहे. 18 वर्षामध्ये जी जमीन
जमीन एके जमीनच ती बघत होती. माती, धूळ, रस्ता याशिवाय ती काहीच बघू शकत नव्हती. धड ती समोरच्या लोकांना बघू शकत नव्हती, धड तिला लोक नीट बघू शकत नव्हते. आणि अशा अवस्थेमध्ये ती कसे तरी मागचा फोटो दाखवायच्या कसं तरी ती रस्त्यावर चालत होती. आणि रस्त्यावर रखडत चालत असताना लोक त्याची केवळवाणी अवस्था बघून, आणखी मागचा फोटो दाखव, आणखी केवळ आणि अवस्था बघून ते लोक हसत असतील, कदाचित ते तिची टिंगल करत असतील. म्हातारी होऊन गेलेले, परंतु काहीच बरं होत नाही. आणि अशा अवस्थेमध्ये तिने आशा सोडली नाही. तिला माहीत आहे मला जायचं देवाच्याकडे. प्रेज द लॉर्ड. यस. आणि एक दिवस माझा देव अवश्य माझी प्रार्थना ऐकणार. येशूच्याकडे ती गेली का, मला बरं करा. येशू काही लोकांना बरं करत होता का त्यावेळेस? नाही. येशू ख्रिस्त तिथे बरं करायला नव्हे, तर तिथे शास्त्र शिकवण्यासाठी आलेला होता. सभास्थानाची जागा सभेमध्ये शिकवण्यासाठी तिथे आला होता. आणि इथे आम्हाला दिसतं की ती स्त्री येशूच्या तिच्याशी येशूकडे ती गेली नाही, तिने रिक्वेस्ट पण केली नाही. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही मागा अगर न मागा, येशूला माहित आहे तुमची अडचण काय आहे. प्रेज द लॉर्ड. तुमच्या समस्या काय आहे तो उत्तमरित्या जाणतो. त्याला सांगण्याची गरज नाही, त्याला दाखवण्याची गरज नाही. दुसरी गोष्ट, तुम्ही किती दिवसापासून येतात हे देखील येशूला माहिती आहे. प्रेज द लॉर्ड. येशूने काय लिहिलेलं आहे, 18 वर्षापासून येते ते त्याला कळालं. प्रेज द लॉर्ड. हा, येशूच्या समोर तिने कोणतंही रडगाणं गायलं नाही की येशू इतक्या वर्षापासून येते तितक्या वर्षापासून. काही देखील संभाषण नाही. येशूची परिचित पण नव्हती. येशू एक सभास्थानामध्ये शिकवत असताना ती आलेली आहे. आणि तरी देखील येशू तिचं अंतर्याम ओळखून जाणतो की ती नुसती मंदिराला येणारीच नव्हे, तर 18 वर्षापासून नियमित येणारी आहे. ती चालत असताना ती नुसती माती, चिखल आणि या सर्व गोष्टी तुडवतच चालत 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 मंदिरापर्यंत येते. लोक तिची थट्टा करतात किंवा लोक तिच्याकडे दयेच्या भावनेने बघतात की बिचारी बिचारी बिचारी. परंतु आज त्या बिचारीला गौरव करण्याची संधी लाभलेली आहे. आणि त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की जेव्हा येशूने तिच्यावर हात ठेवला तेव्हा ती काय झालेली आहे, सरळ झालेली आहे. प्रेज द लॉर्ड. फार महत्व, सरळ झालेली आहे. आणि सरळ होताच तिने काय केलेलं आहे, पुढे काय लिहिलेलं आहे, हे ओजस, पुढे ओजस. आणि ती देवाची सरळ होऊन महिमा करू लागली. हो प्रियांनो, आजपर्यंत आपल्या जीवनामध्ये अनेक वर्ष आपण वाकत वाकत कसं तरी जीवन, थकलेले जीवन घालवत आहे. आणि येशू जेव्हा तुम्हाला स्पर्श करतो आपण निघून जातो, परंतु महिमा वर्णन आपल्या जीवनामध्ये येत नाही. आणि यासाठी अनेकदा सांगितलं जातं की या पुढे साक्ष द्या, धन्यवाद करा, गौरव करा आणि सर्व लोकांना दिसू द्या की माझ्या जीवनात काय कार्य चाललं. येशूने तिला पुढे बोलवलं. प्रेज द लॉर्ड. आणि सगळे लोक बघू लागले असतील, कारण की त्या स्त्रीला वर्षानुवर्ष त्यांनी बघितले. लोकांसाठी ती काय अपरिचित नव्हती. येशून काय तिला काही बघा ही बाई कधी बघितले का तुम्ही असं काय म्हणायची गरज नव्हती. ते बिचारे, आणि कदाचित लोकांना आनंद देखील झाला असेल, कारण की त्या लोकांना माहीत होतं की येशू आरोग्य देणारा देव आहे. प्रेज द लॉर्ड. येस, तो लोकांना बरं करणारा देव आहे. आणि लोकांनी कदाचित टाळ्या पण वाजवल्या असतील की वा वा वा, आजच्या दिनी ती पुढे येते म्हणजे आज तिच्या जीवनामध्ये एक मोठा चमत्कार घडणार आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु हा चमत्कार 18 वर्षापासून कधी घडला नाही. बघू आता कसं घडतं, बघू काय होतं. आणि त्यांनी बघितलं, येशूने तिला म्हटलं तुझा सैतान, जी सत्ता जी तुला कुबडे पण देत होती ती मी घालवलेली आहे. येशूने त्याच्या हात ठेवलेला आहे त्याच्या शरीरावर आणि ती सरळ उभी राहिलेली आहे. प्रेज द लॉर्ड. आणि उभा राहताच, फार महत्वाची गोष्ट आहे, उभा राहताच आजवरची धूळ, माती, रस्ते, चिखल, सगळा कचरा बघणारी येशूने जसं वर बघितलं त्याला कोण दिसला समोर, प्रभू येशू दिसला. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. सगळ्यात जवळ कोण उभा होता, प्रभू येशू, कारण की हात लावून येशूने तिला स्पर्श केलेला आहे. त्यामुळे जशीच ती सरळ झाली, समोर तिने एक चेहरा बघितला आणि तो चेहऱ्याच्या बद्दल तिने वर्षानुवर्ष ऐकलं होतं.
वर्षानुवर्ष ती ऐकत होती. ती अनेक लोकांच्याकडून की येशू आरोग्य देतो, येशू आंधळ्यांना दृष्टी देतो, येशू लंगड्यांना बरं करतो, येशू जे भूतग्रस्त आहेत त्यांना भूतापासून मुक्ती देतो, येशू मेलेल्यांना देखील जीवन देतो. आणि अशा अनेक चिन्ह चमत्कार तिने ऐकले असतील. परंतु आज तो चेहरा जो प्रीती आणि कळवळीने तळमळीने भरलेला होता तो त्यांनी बघितला. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो, हे फार महत्त्वाची गोष्ट आहे की जर देवाने तुम्हाला आणि मला सरळ केलं तर आम्ही कोणाचा चेहरा बघतो. आज आम्ही कोणाचा चेहरा बघतो? आमच्या जीवनामध्ये देवाने अद्भुत कार्य अनेकदा केलेले, परंतु आम्ही देवाचा चेहरा बघण्याचं झालेला आहोत. आम्ही विसरून जातो. आम्ही त्या चेहऱ्याकडे, त्या येशूकडे, त्या मंदिरामध्ये येणं आम्हाला आवडत नाही. कारण की आम्हाला असं वाटतं आता आम्ही बरं झालेलं आहे, आता आम्ही जगातल्या सर्व गोष्टी बघणार, सर्व काही फिरणार, सगळं जबाबदारी पार पाडणार. परंतु ज्यांनी बरं केलं त्याच्यासाठी आम्हाकडे वेळ नसतो. तिने येशूला बघितलं, सरळ उभी राहिली आणि काय झालेलं, हात उंचावून ती येशूची स्तुती करू लागली, धन्यवाद करू लागली, त्याला गौरव देऊ लागली. आणि तेव्हा सर्व लोकांनी देखील त्याची काय केलेलं आहे, महिमा वर्णलेली आहे. परंतु आता महत्त्वाच्या भागाकडे आपण जाणार आहोत, कारण की तो स्त्री संदर्भातला भाग आहे. तेव्हा 14 वचन, शब्बात दिवशी रोग बरा केला म्हणून सभास्थानाचा अधिकारी संतप्त होऊन लोक समुदायाला म्हणाला, ज्या काम केले पाहिजे असे 6 दिवस आहे, तर त्या 6 दिवसात येऊन तुम्ही बरे होऊन जात जा, शब्बात दिवशी येऊ. येशूला काम धंदा नाही आहे. येशू एकच काम करतो, रोगांना बरं करो, रोगांना बरं करो. आजच तुम्हाला यायची काय गरज होती? इतर दिवशी 6 दिवस जा, त्याच्याकडून बरं हो. शब्बात दिवशी तुम्ही हे कार्य इथे करू नका. का नका करू सांगा बरं? काय वाटतं तुम्हाला, का करू नका? कारण की शब्बात दिवशी काय केलेलं आहे, देवाने शिकवलेलं आहे की कोणतं पण कार्य करू नको. स्वयंपाक देखील करायचा नाही. कोणती पण कृती आणि कार्य हे प्रोहिबिटेड ठेवते, म्हणजे ते निषिद्ध होते. कारण की जर तुम्ही ते कार्य केले तर तुमचा शब्बात दिवस हा मोडला जाईल आणि त्याचे आशीर्वाद, जे ब्लेसिंग आहे, जे परमेश्वरापासून, जे नियमशास्त्राच्या द्वारे प्राप्त होतात, ते तुम्हाला मिळणार नाही. तो येशूला बोलला का? वचन काय लिहिलेलं आहे? सभास्थानाची लोक समुदायाला म्हणाला. तिथे स्पष्ट लिहिलं. येशूला डेअरिंग नव्हती बोलायची, कारण की येशूला बोलला असतं तर निश्चित येशू ख्रिस्ताने परत एक वार त्याला नियमशास्त्रातून 2 गोष्टी सांगितल्या होत्या, त्याच्यामुळे त्याचा अपमान झाला असता किंवा तो निश्चितच तिथे खाजील झाला असता. परंतु येशूला न बोलता तो लोकांना बोलतो. येशू तर हे काम करणार, तुम्ही काय येतात? ॲक्च्युली आपण बघितलं तर येशूच्याकडे ती आली का? येशूच्याकडे काय आली होती का? ती कशासाठी आली होती? तिला पण माहीत आहे शब्बात दिवशी कोणतं कार्य करायचं नाही. त्यामुळे ती नुसते सभास्थानामध्ये संदेश किंवा जो काही तिथे शास्त्र भागाचा उलगडा होईल ते ऐकण्यासाठी आली होती. परंतु येशूने तिला पुढे बोलवलं. त्यामुळे तिचा काही मिस्टेक नव्हता, तिचा काही दोष नव्हता. अनेक आजारी असतील, परंतु सगळ्यांना येशूने बरं केलं का? नाही. अनेक समस्याग्रस्त लोक असू शकतात, पण येशूने तिलाच बोलवलं. यामुळे त्या लोकांचा किंवा तिचा देखील काही दोष नव्हता. आणि त्यांनी काय केलेलं, शास्त्री लोकांनी किंवा त्या अधिकाऱ्यांनी त्या लोकांना रागवायला सुरुवात केली की तुम्हाला कळत नाही का? 6 दिवस तुम्हाला काय करायचं करा, परंतु आजच्या दिनी तुम्ही हे करता, ते पण सभास्थानात येऊन. बाहेर मोडतात ती वेगळी गोष्ट आहे, परंतु सभास्थानात येऊन तुम्ही मोडतात म्हणजे तुम्ही नियमशास्त्राचे आज्ञा मोडतात. आणि आपल्या सर्वांना माहीत आहे, निर्गम 31:14 ते 17 हे हायलाईट करून ठेवा किंवा लिहून ठेवा. निर्गम 31:14 ते 17 शब्बात मोडणे हा गंभीर स्वरूपाचा अपराध होता. हे नुसतं एक साधं बाब नाही आहे. निर्गम 31वा अध्याय 14 ते 17 मोशेने जे काही नियमशास्त्र दिलेलं आहे, यामध्ये शब्बात अशा प्रकारे मोडणं ही साधी बाब नव्हती. आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की त्याला कोणता दंड होता? मृत्यूदंड. डायरेक्ट त्याच्यामध्ये त्या गुन्ह्याला दंड काय होता? मृत्यूदंड होता. डायरेक्ट खलास करा.
ह्याच्यावरून तुम्ही ह्याला एकदम साधा सुद्धा गुन्हा नाही म्हणता येत त्याला. आणि येशू ख्रिस्ताला जेव्हा दंड देत होते किंवा जेव्हा त्याच्यावर आरोप प्रतिरोप जेव्हा पिलाताच्या समोर करत होते, तो म्हणजे शाब्बात मोडणार आहे. म्हणजे यावरून आपल्याला कळतं की हा गुन्हा हा साधा गुन्हा नव्हता. काम करणे हा मोठा गुन्हा होता. आणि त्याबद्दल मी मागे जाणार नाही. आपल्या मागील दिवसात शिकवलं की कशा प्रकारे शाब्बातचे ते तयारी करत असते. आणि त्याच समयी आपल्याला नियमशास्त्राच्याकडे जेव्हा आपण जातो तेव्हा नियमशास्त्राबद्दल 2-3 गोष्टी ऐकून घ्या. त्या याने प्रकारे आहे की नियमशास्त्र म्हटले की आपल्याला कळतं की त्याच्यामध्ये काय होत्या 10 आज्ञा आहे ना. नियमशास्त्रामध्ये काय आहे 10 आज्ञा. अनेक जण नियमशास्त्र म्हटले की 10 आज्ञांच्याकडे आपण जातो, कारण की मोशेने 10 आज्ञाची पाटी घेऊन खाली उतरला. परंतु नियमशास्त्राच्या पाट्या 10 आज्ञाच्या जरी होता, परंतु परमेश्वराने 40 दिवस आणि 40 रात्र त्याला जे काही शिकवलं ते त्यांनी प्रथम 5 पुस्तकामध्ये त्याची नोंद केली. मोशेचे किती पुस्तक आहे? मोशेने लिहिलेले पुस्तकं किती आहे? पहिले उत्पत्ती, निर्गम, लेवी, गणना, अनुवाद. हे पहिले 5 पुस्तकं कोणाचे? मोशेने लिहिलेले आहे. आणि हे 5 पुस्तकाला काय म्हणतात? पंचग्रंथ. आणि पंचग्रंथ देखील नियमशास्त्रामध्ये मोडतो. म्हणजे पहिले नियमशास्त्र काय समजून घ्या. तिसरी गोष्ट आहे की संपूर्ण जुना करार, ज्याच्यामध्ये मोशेचे 5 पुस्तकं व इतर संदेष्टांचे, लहान आणि मोठे संदेष्टांना मिळून जे 39 पुस्तकं आहे, त्याला देखील काय म्हणतात अनेकदा? नियमशास्त्र किंवा जुना करार किंवा काय म्हणतात त्याला? नियमशास्त्र. परंतु चौथा जो मुद्दा आहे तो महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि तो मुद्दा हा आहे की येशूच्या काळामध्ये जो नियमशास्त्र आता त्यांच्या हातामध्ये होता, जे ते वाचत होते, त्यामध्ये खूप सारे मौखिक नियम किंवा चालीरीतीचे नियम पण जोडले गेले. हे रब्बी लोकांनी जे होते किंवा याजक लोकांनी आणखीन मनाचे काही नियम, मौखिक नियम घालून टाकले. आणि त्या नियमाला मिशना असं म्हणत होते. मिशना हे नाव होतं. आणि ह्या मिशनामध्ये आपल्या सोयीसाठी, आपल्या फायद्यासाठी, माझंच भलं व्हावं, मला सगळं काही चांगलं व्हावं, परंतु काय व्हावं? लोकांना कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी मनाचे पण काही मौखिक नियम, जे चालीरीती ज्याला म्हणतो. मौखिक नियम म्हणजे काय? चालीरीती पण काय केलं? त्यांनी घालून दिलेल्या होत्या. आणि त्यांनी म्हटलं हे देवानेच दिलेलं, मोशेनेच दिलेलं. अशा मिशना ह्या गोष्टी त्यामध्ये घातलेल्या होत्या. आणि यामुळे का करत होते? कारण की या सर्व याजके लोकांचं किंवा शास्त्रीय आणि परुषाचं समाजावर वर्चस्व राहावं, की ह्या सर्व जर गोष्टी केल्या तर मग ह्यांच्याशिवाय तुम्हाला पत्ता पण हिलनेवाला नाही. अशा सगळे नियम त्यांनी बनवून ठेवलेले होते. आणि आपण काय केलं तर प्रॉब्लेम नाही, पण त्यांनी काही चूक केलं तर नियमशास्त्र मोडलं. अशा प्रकारच्या सर्व गोष्टी त्या नियमशास्त्रामध्ये त्यांनी लिहून ठेवलेल्या होत्या. आणि हा नियमशास्त्र मोडला तर काय दंड होता? आत्ता मी सांगितलं निर्गम 31 मध्ये त्यांना डायरेक्ट मृत्यूदंड. म्हणजे 10 आज्ञा मोडलं त्याबद्दल पण मृत्यूदंड होत्या. आणि अशा प्रकारे आपल्याला या सर्व गुंतागुंत नियम उपनियम हे जे बनवले होते त्यामध्ये लोक फार घाबरायचे. त्या काळाचे सगळं घाबरायचे, ते कोणी बोलायचे नाही. परंतु येशू ख्रिस्त त्यावर बोलत होता, कारण की तो म्हणतो मी नियमशास्त्र मोडाव्याच नाही तर नियमशास्त्र पूर्ण करायचा. आणि येशू ख्रिस्ताने त्या नियमशास्त्राचा उलगडा, त्या नियमशास्त्राचं जे ब्रीफिंग आहे ते एका जागेला नव्या करारात केलेलं आहे. सांगा बरं कोणता भाग येतो? जिथे नियमशास्त्राचं सर्व गोष्टी ज्या आहे त्याला सोप्या करून सगळ्या जगाला सांगितलेलं आहे. सांगा कोणता भाग येतो? आता आपण बायबल स्टडीमध्ये आहोत. सांगा. डोंगरावरील प्रवचन. मत्तेकर शुभवर्तमानामध्ये आपण 5व्या अध्यायामध्ये जातो तेव्हा डोंगरावरील प्रवचनामध्ये प्रत्येक नियमशास्त्रातल्या कोणकोणत्या गोष्टी आहे त्याला आणखीन स्पष्ट करून लोकांना सांगितलं की हे खरे आहे, परंतु देवाचं म्हणणं हे आहे. मी एकच गोष्ट सांगतो, कारण की तो विषय माझा नाही, परंतु तरी देखील आपण मत्तेकर शुभवर्तमानामध्ये जातो जेव्हा आपल्याला 5व्यामध्ये दिसतं डोंगरावरील प्रवचन. आणि या पूर्ण अध्यायामध्ये जर 2nd 3rd टॉपिक बघितला तर जुने नियमशास्त्र व येशूची शिकवण 5:17 दिसलं, मिळालं. हां, तिथून आपल्याला असं दिसतं. आणि ते नियमशास्त्रात वेगवेगळ्या ग्रंथाच्या बद्दल सांगितलेलं आहे. तिथंच त्यांनी प्रार्थना शिकवलेली आहे.
आणि त्या सर्व गोष्टी नियमशास्त्र म्हणजे काय या संदर्भात त्यांनी शिकवलेलं आहे. आणि त्या सर्व गोष्टी आपल्याला काय दिसत आहे, खून करू नको, खोटी शपथ घेऊ नको, सूड घेऊ नको, सर्वांशी प्रेमाने शिलानी वाग, गुप्तदान, गुप्त प्रार्थना, या सर्व गोष्टी तिथे शिकवल्या. अशुद्धताबद्दल लिहिलेलं आहे. आणि व्यभिचार करू नको, जसं 27 वचन असं सांगितलेलं आहे की व्यभिचार करू नको. 7वं बघा, 7वी आज्ञा काय, तू व्यभिचार करू नको. आता येशू ख्रिस्ताने त्याला कसं स्पष्ट केलेलं आहे, हे तुम्ही ऐकलं होतं, नियमशास्त्रामध्ये वाचता. मी तर तुम्हाला सांगतो की जो कोणी एखादा स्त्रीकडे कामेच्छेने पण बघतो त्याने आपल्या मनात तिच्यावर व्यभिचार केलेला आहे. आणि यामुळे तुझा उजवा डोळा डावा डोळा ह्या डोळ्यांनी जर तुला पापासाठी प्रवृत्त केलं आणि त्यामुळे जर तू नरकात टाकला जावं, तर तो उजवा डोळा किंवा हात कापून स्वतःची सुटका करून घे. सुटपत्राच्या बद्दल सर्व काही गोष्टी त्याने शिकवल्या. प्रेज द लॉर्ड. कळालं आपल्याला, येशू ख्रिस्ताने नियमशास्त्राचा उलगडा करत त्याच्या खऱ्या अर्थाने मानवाला अर्थ लावत काय केलेलं आहे, मत्ते शुभवर्तमान 5व्या अध्यायामध्ये डोंगरावरील प्रवचनामध्ये काय केलेलं आहे, आणखी स्पष्ट केलेलं आहे की याचा अर्थ काय. आणि या दिवशी आज आपल्याला दिसत होता की आरोग्य देण्यासंदर्भात, आता नियमशास्त्रामध्ये आरोग्य देण्यासंदर्भात बी नियम गंभीर होते. कोणतंच काम करू नको. नियमशास्त्राच्या दिवशी ते शनिवार म्हणजे एक दिवस अगोदरच सगळं स्वयंपाक वगैरे करून ठेवत असे, आणि ज्यासाठी की नियमशास्त्राच्या त्या दिवशी ते काय करत होते, स्वयंपाक देखील करत नव्हते आणि कोणतंही काम करत नव्हते. आणि काम करत नसल्या कारणाने आपल्याला असं दिसतं की समजा कोणी सिरियस झाला, फार तो आजारी झाला, तरच त्याला काहीतरी थोडासा इलाज कर. समजा एखाद्याला जखम जरी लागली, त्याच्यामध्ये रक्त वाहत आहे, तर त्याला कापूस लावा, परंतु मलम किंवा औषध लावण्याची परवानगी नव्हती. आता हे नियम मोशेने कुठे दिलेले नाही, परंतु तरी देखील त्यांनी मदत घातलेले. काही मी तुम्हाला सांगितलं की मिशना ह्याच्यामुळे काही असे नियम त्यांनी घालून दिलेले होते की जे कोणाच्या फायद्याचे होते, यांच्याच फायद्याचे होते. आणि त्यामुळे असे अनेक नियम होते जे लोकांसाठी अतिशय कष्टमय असे नियम होते की ज्याद्वारे लोक तर अंडरमध्ये राहतील परंतु ते सेफ राहतील, अशा प्रकारचे नियम होते. आणि या सर्व या नियमांमुळे त्याची प्रीती आणि कळवळे जे लोकांबद्दल होती येशू ख्रिस्ताची, ते सगळे नियम तो बघत असताना त्यांनी मत्ते शुभवर्तमान याचा 22वा अध्याय आणि 37 ते 40 मध्ये काय म्हटलं बघूया. मत्ते शुभवर्तमान याचा 22वा अध्याय आणि त्यामध्ये 37 ते 40 मध्ये बघा काय म्हणतोय प्रभू येशू ख्रिस्त. यस, तू आपल्या पूर्ण, वाचा परत एकदा. यस, पहिली आज्ञा जी आहे की आपल्या देवाच्या समोर तुला कोणताही देव नसावा. येशू ख्रिस्त त्याला शिकवत असताना म्हणतो की तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण मनाने जीवाने प्रीती कर. आणि त्याच्यानंतर दुसरी आज्ञा त्याने 39व्या वचनामध्ये दिली, ती ही होती, वाचा. तू आपल्या शेजारावर स्वतःसारखी काय कर, प्रीती कर. आणि ह्या 2 प्रीतीच्या आज्ञामध्ये संपूर्ण सारांश आहे. 40व्या वचनामध्ये तो म्हणतो की या 2 आज्ञावर सर्व नियमशास्त्र व संदेशाचे ग्रंथ अवलंबून आहे. स्वतःवर नव्हे तर कोणावर प्रीती कर, देवावर. सर्व मनाने, आपल्या जीवाने, सर्व काही जे काही तुझ्याकडे ते सर्व देवाला तू समर्पित कर. स्वतःपेक्षा देवाला आद्यस्थान दे. परंतु त्याबरोबरच त्यांनी प्रीतीची दुसरी शिकवण देत असताना हे सांगितलं की जसे स्वतःवर तसे आपल्या शेजाऱ्यांवर पण प्रीती कर. आणि यामध्ये काय लिहिलं, नियमशास्त्र संपूर्ण याच्यामध्ये सामावलेला आहे. अशा प्रकारचं शिक्षण त्याने दिलेलं होतं. आणि त्यामुळे येशू ख्रिस्ताला ही प्रीती विचित्र वाटत होती की तुम्ही कशा प्रकारची प्रीती करता, तुम्ही तर द्वेष करता, तुम्ही तर घृणा करता,
तुम्ही तर लोकांचं भलं करण्याच्या अगोदर ते लोक कसे त्रासले जातील, कसा त्यांचा जास होईल, कसा त्यांना त्रास होईल, याच्याबद्दल तुम्ही आज विचार करत आहे. परत एक वार जेव्हा त्यांच्या दांभिकपणामुळे, त्यांच्या ढोंगीपणावर आक्षेप घेत असताना येशू ख्रिस्ताने परत एक वार त्याला मोडत असताना एक बाब सांगितलेली आहे, आणि ती बाब ही आहे, आणि ती वचनामध्ये आपण बघूया की येशू ख्रिस्त काय म्हणतो. बघा ह्याच्यामध्ये 15 वचनामध्ये, लूक 13:15 परंतु येशूने त्याला उत्तर दिलं, अरे ढोंग्यांनो. येशू आता चिडलेला आहे. आता या सर्व बॅकग्राऊंड मी तुम्हाला समोर उभा केलेला आहे. येशू आता त्या शास्त्री परुषी आणि विशेष करून सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणतो, अरे ढोंग्यांनो, तुम्हापैकी प्रत्येक जण आपला बैल किंवा गाढव शब्बात दिवशी ढाण्यावर सोडून पाण्याला नेतो ना. म्हणजे नियमशास्त्रामध्ये ही अट घातली होती की बैलाला घ्यायचं किंवा तुमचे जे काही पाळी असतील त्यांना घ्या आणि पाणी पाजायला घेऊन जा. सगळ्यांना माहिती आहे, जर हे मरून जातील पाणी नाही पिले तर. हे करायचं. अरे ते दुष्काळी प्रदेश होता. असं नाही की घराच्या समोर टँक बांधली तिथे पाण्याला न्यायचं म्हणजे गावाखेड्याकडे पाण्याला म्हणजे नदीवर, तलावावर पाण्याला न्यायचं. मग एवढ्या लांब तुम्ही जातात पाण्याला घेऊन जातो, हे काम नाही आहे का? हे काम नाही आहे का? येशू ख्रिस्त म्हणतो मग ते चालतं. परंतु एका स्त्रीला जर मी आरोग्य दिलेलं त्याच्यातून शैतान घालू, ते चालणार नाही. हे तुम्हाला चालणार नाही. परंतु तुम्ही अशा प्रकारचे कामं करता, ते म्हणतात नाही ते नियमशास्त्रामधले. कोणी नियमशास्त्रामध्ये? मोशेने तर सांगितलं नव्हतं. हे कोणी घातलेलं? तुम्ही आपल्या मनाने काहीतरी घालून दिलं यासाठी की तुमचे प्राणी, तुमचे घोडे हे मरू नये म्हणून हा नियम घालून दिलेला आहे. आणि बिचारे गरीब लोकांची अशी अवस्था व्हावी, हे निश्चितच अन्याय आहे. हा दांभिकपणा, ढोंगीपणा आहे. आणि येशू ख्रिस्ताने त्या सर्व सभास्थानाच्या लोकांना त्यांनी काय केलेलं आहे, इथे कठोर शब्दामध्ये ढोंग्या हा शब्द वापरून त्यांना सांगितलं आहे. आणि ही बाबा आम्हाला दिसून येतं की जर ही स्त्री 18 वर्षापासून एक व्याधी आणि विकाराने बांधली गेलेली आहे, तर निश्चितच तिला जर आजच्या दिनी रोगमुक्ती मिळते, तर असं कोणतं मोठं काम घडलेलं आहे सांगा. हा प्रीतिकर, आता येशूने सांगितलंय स्वतःपेक्षा कोणावर जास्त प्रीतिकर? देवावर. स्वतःपेक्षा शेजारावर. तर ही प्रीती आहे ना. देवाने आज तिच्यावर प्रीती केली आणि तिला रोगमुक्त केलेलं आहे. तर हे प्रीतीमध्ये काम कुठे झालेलं आहे हे मला दाखव. पण त्यांचं काय म्हणणं होतं की नाही, ही बरी झाली म्हणजे ह्याने काहीतरी काम केलं. अरे तिला मसाज केला, तिला काहीतरी औषध लावलं, तिचे काही जॉईंट बिंट हाडं बिडं मोडले आणि ती सरळ उभे झाली, तर तुम्ही म्हणा आम्ही काहीतरी काम केलेलं आहे. बरोबर आहे की नाही? तिथे काहीच झालं नाही. येशूने नुसता हात ठेवला, तिचा कुबडा पण बरं झाला आणि ती उभी राहिली. फार मोठं काम झालेलं आहे. आता येशूने असे कामं का करावं? यस, येशू हे आश्चर्यकर्म म्हणतात त्याला. हे चमत्काराचे काम आहे. त्या दिवशी निश्चितच घडलेले होते. परंतु हे कोणाच्या द्वारे घडलेले? देवाच्या द्वारेच घडलेले होते. कारण की येशू काही भूत निश्चितच घालवत होता, तर देवाच्या सहाय्यानेच घालत होता. आणि तरी देखील त्या लोकांना ती बाब आवडत नव्हती. आणि ही बाब पण महत्वाची आहे की जेव्हा जेव्हा ते बरे होत होते, ते काय करत होते? देवाचा गौरव करत होते. आपण मंदिरामध्ये काय येतो? आपण मंदिरात येतो देवाचा गौरव करण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. आज मला सांगा, सगळ्या त्या भक्तीमध्ये, त्या सर्व उपासनेमध्ये सगळ्यात जास्त मनस्वी उपकार स्तुती कोणी केली असेल? कोणी केली असेल? या स्त्रीनेच केली असणार ना. कारण की आज जो तिला अनुभव मिळाला, जो 18 वर्षापासून ती वाट बघत होती, आज तो अद्भुत अनुभव हा मिळाला होता की तिचा कुबडा पण तिच्या जीवनातून गेलेला होता. आज तिची उपकार स्तुती अतिशय रडत आनंद उड्या मारत होती. आणि यामुळे सगळ्यात जास्त देवालाच आनंद मिळाला असणार. प्रेज द लॉर्ड. आणि ह्याला तुम्ही काम म्हणतात, ह्याला म्हणतात तुम्ही इतर दिवशी या दिवशी येऊ नका. आणि ह्याद्वारे त्यांनी त्या लोकांचा ढोंगीपणा पुढे गेलेला आहे. ते येशूला माहीत होतं. त्यांना पण माहीत होतं येशू शांत बसणार नाही. आणि येशूला शांत बसवणं, येशूचा शेवटला हा सभास्थान होता. ह्याच्यानंतर तो वधस्तंभावर जाणार होता. शेवटल्या दिवशी आज तो मंदिरात होता. पण शेवटल्या दिवशी देखील त्यांनी एवढी मोठी प्रीती केली. त्यांनी म्हटलं मी मेलो, वधस्तंभावर मरणारच आहे, परंतु मरता समयपर्यंत मी देवाच्या नावाचा गौरव करत, लोकांची पीडा दूर करत वधस्तंभावर जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. असं त्यांनी म्हटलं नाही आता बाबा ह्याद्वारे माझ्यावर आरोप होतील, मी नियमशास्त्र मोडतोय, हे सगळ्या काही गोष्टी येणारच आहे, मग त्यामुळे नको 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 जाता जाता कशाला
नाही, जाता जाता देखील त्यांनी काय केलेलं आहे, सभास्थान आणि शास्त्री परिषद खुन्नस घेऊनच गेला तो. असं आपण म्हटलं तरी चालेल की नाही, तुम्ही काही करा परंतु मी माझं काम सोडणार नाही. आणि नुसतं तो आरोग्यच देत नव्हता, तो बोल पण लावले, अरे ढोंग्यांनो, हे देखील त्यांनी सोडलं नाही. म्हणजे त्या अर्थी त्यांनी दोन गोष्टी महत्त्वाच्या केल्या, एक तर आरोग्याचं सेवा कार्य आणि दुसरं एक रब्बी म्हणून, एक शिक्षक म्हणून जे काही चुकीच्या गोष्टी दिसतात त्या गोष्टीवर पाकर आणि घातली नाही. तर त्या गोष्टी त्यांनी मुक्त मोठांनी, मुक्त अंतकरणाने त्यांना काय दिलेलं आहे, इथे टोचणी देखील दिलेली आहे, चिमटे देखील काढलेले आहे की तुम्ही असे ढोंगी आहात. आणि ही बाब फार महत्त्वाची आहे. अनेकदा आपण सभास्थानामध्ये येतो आणि अनेक जण म्हणतात, अरे काय आम्हाला ह्या गोष्टी नाही आवडत, त्याच गोष्टी आम्हाला ऐकायला मिळतात. यस, मंदिरच आहे, ते देवाचं मंदिर आहे. आणि आत्ताच आपण वाचलेलं आहे की मंदिरामध्ये येत असताना जेव्हा आम्हाला आमचे दोष आणि पाप दिसतात तेव्हा तुम्ही नाराज होऊ नका, तर ते पाप दुष्कर्म कबूल करा आणि प्रायश्चित्त करा. प्रेज द लॉर्ड. त्यासाठी दाखवले जातात. हे दोष कोणाला कमी दाखवण्यासाठी, कोणाला कमी लेखण्यासाठी, कोणाला पाडण्यासाठी हे काही दाखवले जात नाही. हे यासाठी दाखवले जातात की हे दोष जर तुम्हाला दिसत आहे तर तुम्ही यापासून फिरा. बघा, देवाचं वचन हे कठोर आहे, हे दुधारी तलवारासारखं आहे, ते मेंदू, शरीर, आत्मा आणि याला छेदून आजबार जाणार आहे, हे तुम्ही विसरू नका. आणि यामुळे जर कोणाला तशा प्रकारची टोचणी लागते किंवा अशा प्रकारे तुम्हाला बोल ऐकावं लागतात, तर तुम्ही ते देवापासून आहे असं समजून आपलं मन फिरवणं गरजेचं आहे. कारण की घरी तुम्हाला थोडी कोणी बोलणार आहे. ही एक अशी जागा आहे जिथे लहान थोरपासून म्हाताऱ्यापर्यंत प्रत्येक व्यक्तीला अशा प्रकारचं शिक्षण दिलं जातं, ज्यामध्ये आम्हामध्ये चुका दिसतात. का चुका दिसतात? नुसतं बोलणारच नव्हे, तुम्हीच नव्हे, तर माझ्यामधल्या चुका दिसत राहतात. कारण की आपल्याला या गोष्टीचे जाण की प्रत्येकाने पाप केले आणि देवाच्या गौरवाला अंतरलेले आहे. आणि त्यामुळे जेव्हा आपण इथे मंदिरात येतो, ती एकच जागा आहे जिथे देवाचा आत्मा बोलतो. इथे देखील देवाचा आत्मा देव येशूकडून बोलला आणि त्याला चुका दिसलेल्या आहे. ती स्त्री आज उभी आहे, ती बरी झाली, त्याच्याबद्दल थँक्यू नाही येशूला कोणी बोललं का कोणी थँक्यू नाही. येशूच्या लोकांना ते बोलत आहे की तुम्ही अशा प्रकारे का करता, कारण की त्यांना ही गोष्ट आवडली नाही. हमारे एरिया में क्या, इलाके में आके हमारे घर में धमाका, असं काय तुम्ही बाहेर करावं होते धमाके विमाके येशू ख्रिस्त, हमारे घर में काय को धमाके कर रहे, असं आजकालच्या भाषेमध्ये म्हटलं तरी चालेल आपल्याला. आणि ही गोष्ट येशूने त्यांना खडे बोल चलवलेले आहे. आणि तरीही आता हा 16 वचन फार महत्वाचं. ही तर अब्रामाची कन्या आहे. आजवर प्रथम सगळ्यांना अब्रामाचे मुलं म्हणतलं गेलेले आहे की अब्राहम, इसाक आणि याकोबाचे पुत्र, अब्राहमाचे पुत्र, याकोबाचे पुत्र, इसाकाचे पुत्र, वेगवेगळ्या लोकांचे पुत्र, पण सर्व पुत्रच होते. कन्या म्हणण्याची कोणी देखील धाडस केलं नाही. प्रथमच प्रभू येशू ख्रिस्त असा म्हणत आहे की ही अब्राहमाची कन्या आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यावरून परत एक बार प्रभू येशू ख्रिस्ताने ही बाब दाखवलेली आहे की मी स्त्री आणि पुरुषांमध्ये समानता बघतो. प्रेज द लॉर्ड. आणि यामुळेच मी सांगितलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचं जे शिक्षण होतं त्यामध्ये येशू ख्रिस्ताने स्त्रियांना कधी देखील तुच्छ लेखलं नाही. अनेक पुरुष देखील आजारी असतील, परंतु येशू ख्रिस्ताने स्त्रीला सन्मान दिला, स्त्रीला सन्मान दिला. व्यभिचारी स्त्री देखील आली आणि येशू ख्रिस्ताच्या समोर जेव्हा त्यांना ती आली का स्वतःहून, तिला धरून आणलं. कारण की येशूची टेस्टिंग करायची होती, तिथे येशूची टेस्टिंग करायची होती की खरोखर हा व्यभिचारी जे आहे याच्या विरोधात काय ॲक्शन घेतो. कारण की तिने देखील नियमशास्त्र मोडलेलं होतं. आणि नियमशास्त्र मोडण्याचं काय होतं, आत्ताच सांगितलं, काय दंड होतं, मृत्यूदंड. धोंड मार करा, खलास करा. आज तेच घडणार होतं जे सुरुवातीलाच मी सांगितलं, आत्ता आपण वाचलेले निर्गम 31 मध्ये. आणि आज देखील तिने नियमशास्त्र मोडलेलं आहे. आणि एक स्त्री आहे आणि स्त्रीच्या बद्दल सुरुवातीला सांगितलं की यहुदी नियमशास्त्र आणि यहुदी लोक कडक होते, कारण की त्यांच्या हिशोबाने स्त्री ही क्षुल्लक आहे, ती एक प्राण्यांपैकी एक आहे. आणि जेव्हा स्त्रीच्या समोर उभं केलं, येशू ख्रिस्ताने काय म्हटलं, येशूने हे म्हटलं की तुम्हापैकी जर कोणी पाप केला असेल तर त्यांनी पहिले दगड मारावा.
येशूने काय म्हटलं, तुम्हापैकी जर कोणी अपराधी असेल, पापी असेल तर पहिले दगड मारा. कोणी देखील दगड मारलं नाही आणि ती स्त्री बचावली गेली. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. स्त्री याच्या बचावासाठी, स्त्री याच्या संरक्षणासाठी, स्त्रीला आरोग्य देण्यासाठी, स्त्रीला सन्मानाचा स्थान देण्यासाठी, स्त्रीला मार्था आणि मारिया म्हणून एक वेगळ्या प्रकारची मित्रतेची पात्रता देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त सदोदित झटत होता. आणि आज देखील आपल्याला दिसतं की इथे आपल्याला दिसतं की गाय बैल मी घेऊन जाईल, ते चालेल, ते काम होईल, पण स्त्रीला बरं करणं म्हणजे गाय बैलापेक्षा पण स्त्रीची दर्जा खालचा आहे ना. स्त्रीला बरं करू नका, गाय बैल घेऊन जा, ते काम होणार नाही. गाय बैलाला नेलं, पण स्त्रीला बरं केलं तर म्हणजे स्त्री त्याच्यापेक्षा पण त्याच्या दृष्टिकोनातून कमी दर्जाची होती असं निश्चितच शास्त्री पुरुषी दाखवत आहे. आणि इथे प्रभू येशू ख्रिस्ताने तिला सन्मान देत आदराने पुढे बोलवलं. आणि आदराने पुढे बोलवल्याबरोबर शास्त्री पुरुषी तर एकदम कान लावूनच बघत असतील, डोळे एकदम फाडून बघत असतील की आता चान्स येत आहे आपल्याकडे, परत एक बार चान्स येत आहे. सगळ्यांच्या समोर आता प्रूफच निर्माण होत आहे. आणि ते प्रूफ दिसलं देखील की येशूने हात पुढे करून तिच्यावर ठेवला आणि ती त्वरित सरळ झाली आणि देवाचा गौरव करू लागली. प्रेज द लॉर्ड. आता देवाचा गौरव करणं जर पाप दिसत असेल तर निश्चितच येशू त्या समय दोषी होता, परंतु येशू ख्रिस्ताने तिला प्रथम आरोग्य दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आरोग्य म्हणजे देवी सामर्थ्याच्याद्वारे प्राप्त झालेले जेव्हा आरोग्य आहे, त्याच्याद्वारे कोणी मला आरोग्य दिलं तर जिवंत देवाने. आणि त्या देवाचा जेव्हा गौरव करतो तेव्हा कशा प्रकारे आम्ही नियमशास्त्र मोडतो हे ते सिद्ध करू शकलेले नाही. आणि यावरून आम्हाला असं दिसतं की 3 गोष्टी आपल्याला असं दिसतं. पहिली गोष्ट ही आहे की त्या काळामध्ये स्त्रियांना, आत्ताच मी सांगितलेलं आहे की प्राण्यांपेक्षा पण कमी लेखत होते. प्राणी महत्त्वाचे, त्यांना तहान लागली, त्यांना काही प्रॉब्लेम होता का, म्हणजे स्त्री आपली मरत आहे, कुबडी आहे, काही पण त्याला काही घेणं देणं नव्हतं. अशा प्रकारच्या नियमशास्त्रामध्ये आपल्याला घटना दिसतात. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं की नाही, स्त्री देखील महत्त्वाची. प्रेज द लॉर्ड. स्त्री देखील महत्त्वाची. मार्था आणि मारिया, तुझ्या जे विश्वासामुळे तुझ्या भावाला जीवन मिळालं. प्रेज द लॉर्ड. विश्वास राख म्हणजे तू चमत्कार बघशील असं मी तुला सांगितलं नव्हतं का. मार्था आणि मारियाच्या नुसतं प्रार्थनाच नव्हे तर येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या शेवटपर्यंत स्त्रिया होत्या. पुनरुत्थानाच्या पहिलं दर्शन स्त्रियांनाच प्राप्त झालं. प्रेज द लॉर्ड. अशा प्रकारचे अनेक उदाहरणं आपण देऊ शकतो आणि त्यावरून आपल्याला कळतं की येशू ख्रिस्ताने स्त्रियांना आपल्या जीवनामध्ये अद्भुत स्थान दिलं. दुसरी गोष्ट आहे, येशूने त्यांना अब्रामाची कन्या म्हटलेलं आहे. येशूने तिला अब्रामाची कन्या म्हटलेली आहे. आणि आपल्याला माहिती आहे की अब्रामाचे पुत्र, अब्रामाचे जे म्हणतात त्याचा अर्थच आहे की अब्राम हा सर्वांचा जो आहे तो फादर ऑफ द नेशन आहे. आणि आपण येशू ख्रिस्ताने स्वतःला उदाहरण देताना सांगितलं की मृत्यूच्या पश्चात तो जो विश्वासू भिकारी होता कोणाच्या उराशी गेलेला आहे, अब्रामाच्या उराशी गेलेला आहे. आणि तिथे अशा प्रकारे सर्वांना स्थान मिळतं. त्यामुळे आता अब्रामाच्या कन्येला देखील त्याच प्रकारे सेवा करण्याचा प्रतिफळ आपल्याला मिळताना दिसतं. तिसरी गोष्ट आहे की येशू ख्रिस्ताने मान सन्मान आणि आदर त्यांना बहाल केले. येशू ख्रिस्ताने असं केलं नाही की स्त्रिया वेगळा बसा, पुरुष वेगळा बसा, असं झालं का? नाही. येशू ख्रिस्ताने त्या स्त्रीला, जी पापीण स्त्री होती, ती येशूच्या चरणी रडून तिचे पाय ओले करून ती पुसताना देखील दिसते. प्रेज द लॉर्ड. डोक्यावर आपण बघितलं अल्बास्त्र कुप्पीचं तेल ओंडून तिचा अभिषेक करताना पण स्त्री दिसते. प्रेज द लॉर्ड. आणि येशू म्हणतो तिला निश्चितच तुम्ही मना करू नका, कारण की तिने माझ्या उत्तर कार्यासाठी महान अशी गोष्ट केली आणि जिथे जिथे सुवार्ता गाजवली जाईल तिची आठवण केली जाईल. प्रेज द लॉर्ड. बघा, हे सर्व सन्मानाच्या बाबी जे आहे ते येशूने स्त्रियांना दिलेले आहे. त्यामुळे आपल्याला ही बाब लक्षात ठेवायला पाहिजे की येशू हा जो ज्याला आपण मानतो व त्याच्या आज्ञांचं पालन करतो, त्यामध्ये स्त्रियांना त्याने किती आदराने वागवलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे दुसरी बाजूला जे पुरुष वर्ग आहे, जे सत्यामध्ये होते, जे पुरुष वर्ग जे याजकीय सेवेमध्ये होते, पुरुष वर्ग जे रब्बी म्हणून उभे होते, पुरुष वर्ग जे शास्त्री व परुषी म्हणून काय करत होते, लोकांचं नेतृत्व करत होते, त्यांना धार्मिक म्हणून येशूने वारंवार बोल लावलेले आहे. त्यांना खोटं लबाड असं म्हटलेलं आहे, ढोंगे असं म्हटलेलं आहे. आणि त्यांना निश्चितच असं देखील म्हटलेलं आहे की कदाचित या लोकांना
हे लोक जे आहे जे पापी आहे त्यांचा बचाव आहे, परंतु यांचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणारच नाही. कारण की हे मोठे मोठे जागे घालतात आणि मिरवतात, मोठ्या मोठ्या प्रार्थना करतात, परंतु त्या जकातदार पुरुषाला बघा, ज्यांनी सर्व पाप केलेलं आहे, लोकांना लुबाडलंय, परंतु तो म्हणतो हे बापा मज पाप्यावर याचा स्वर्गात प्रवेश. प्रेज द लॉर्ड. कारण की पापी आहे, क्षमा मागतो, पुन्हा अंतकरणाने तो सादर होतो, त्याला क्षमा करू, परंतु तो म्हणतो की माझ्यासारखा धार्मिक कोणी नाही, नो चान्स, नाही, तुला चान्स नाही. आणि यामुळे प्रभू येशू ख्रिस्ताने एक नवीन कॉन्सेप्ट म्हणा की एक नवीन शिक्षण लोकांच्या समोर दिलं की काय, की लोकांनी आराधना कशी करायला पाहिजे, आत्म्या व खरेपणाने केलेली. त्या शमरोनी स्त्री जी पाणी भरायला आली होती, त्या स्त्रीच्या समोर त्यांनी एक फार मोठं शिक्षण धडा दिलेला आहे की तुझ्या जीवनात उफाळत्या पाण्याच्या झरा वाहतील. जेव्हा ती गेली, अख्ख्या गावाला घेऊन आलेली आहे आणि ती म्हणते खरोखर हाच आहे का देव. आणि अशा प्रकारे एक सुवार्तिक जगाला ती स्त्रीच्या स्वरूपात लाभलेली. आणि यावरून आम्हाला कळतं की जेव्हा स्त्री आणि पुरुष यांचा दोघांचा विचार होतो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये स्त्रियांना मोलाचं स्थान आहे आणि त्याची सेवा देखील त्यांनी मान्य केलेली आहे. पण तो दुसऱ्या बाजूला हा जो पुरुष वर्ग जो वर्चस्व गाजवत होता, स्त्रियांना दाबायचा प्रयत्न करत होता, त्यांचा ढोंगीपणा त्यांनी उघडकीस आणलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की त्यांनी वेळोवेळी स्त्रियांचा नुसता बचाव केला नाही, त्याला संरक्षण बहाल केलं नाही, तर त्याला सन्मान देखील दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. त्यांनी सन्मान देखील दिला, आदराचं स्थान दिलेलं आहे, त्यांचा अपमान केला नाही. आणि इतकंच नव्हे तर त्यांनी ही बाब देखील जाणली की देवाच्या राज्यासाठी हेच मोलाचे योगदान यांच्याद्वारे होणार आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कारण की तो देखील स्त्रीच्या उदरी जन्मास आला, ही देखील महत्वाची बाब आहे. जन्मात येणं देखील फार महत्वाची बाब आहे. तो आकाशातून काही पडला नाही किंवा पृथ्वीतून तो काही बाहेर पडला नाही. एक सामान्य मनुष्यासमान त्याने मातेच्या उदरी जन्म घेतलेला आहे आणि मातेने त्याला घडवलेलं आहे, हे देखील आपल्याला दिसतं. आणि शेवटपर्यंत माते त्याच्या बरोबर राहिलेली आहे. प्रभूने तिला देखील सन्मान दिलेला आहे. आणि या सर्व गोष्टीचा विचार करत असताना अनेकदा जेव्हा आपण पौलाच्या शिक्षणाच्या बद्दल मागील दिवसामध्ये बघितलं आणि आपल्याला असं वाटतं की पौल तो नियमशास्त्र याच्यावर कटाडून टिक्का करत होता आणि नियमशास्त्राच्या मोबदल्यात त्याने जे आम्हाला शिक्षण दिलेलं आहे, ज्याला आपण थिओलॉजी म्हणतो, तर थिओलॉजीचा वापर करत असताना त्याने शिस्तसाठी, मंडळीमध्ये डिसिप्लिन बनवण्यासाठी अनेक गोष्टी शिकवलेल्या आहे. त्यामध्ये काही गोष्टी स्त्रियांसाठी जरी निश्चितच त्यांनी सांगितल्या, परंतु मागील एपिसोड जेव्हा तुम्ही ऐकणार त्यामध्ये तुम्हाला स्पष्ट कळणार की हे स्त्रियांना पाडण्यासाठी, घालवण्यासाठी, अपमानित करण्यासाठी किंवा त्यांना सेकंडरी किंवा दुय्यम वागणूक देण्यासाठी नव्हे, तर मंडळीमध्ये शिस्त घेऊन पुढे वाटचाल करण्यासाठी येते. आज परत एक वार त्या कुबड्या स्त्रीच्याकडे आपण बघत असताना येशूने तिला जो आनंद दिलेला आहे, प्रभूची इच्छा आहे आज तो आनंद तुम्हाला आणि मला मिळणार. प्रेज द लॉर्ड. परंतु तो समय जेव्हा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आलेला आहे, तो समय हा सांगतो की ती स्त्री निरंतर सभास्थानामध्ये जात असताना त्या सभास्थानामध्ये येशूने तिला स्पर्श केला. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि त्यासाठी सभास्थानामध्ये येणं, मंदिरात येणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. आपण म्हणतो नाही नाही नाही, इकडे आमच्याकडे ब्रदर, आमच्याकडे सिस्टर आहे. यस, निश्चितच. परंतु मंदिर हे देवाचं स्थान आहे जिथून देव बोलतो. सभास्थानामधून कोण बोलत होता? प्रभू येशू ख्रिस्त. आणि सभास्थानामध्येच प्रभू येशू ख्रिस्ताने एक आरोग्य दिलं. आणि त्या स्त्रीचं नाव इथे जरी लिहिलेलं नाही तरी कुबडी स्त्री म्हटलं आहे, परंतु तिचं नाव येशूने दिलं, हे अब्रामाची कन्या. प्रेज द लॉर्ड. अब्रामाची कन्या हे नवीन नाव तिला मिळालेलं आहे. आज तुम्हाला आणि मला येशूचे पुत्र आणि येशूचे कन्या हे नाव मिळालेलं आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आज आम्ही पुत्र आणि येशूचे कन्या आहोत आणि कन्या आणि पुत्राने जर त्याचा सन्मान केला, त्याच्याकडे आपली दृष्टी लावली, तर ते देखील आशीर्वाद होतील. प्रार्थना करूया. प्रभुराय, आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देतो. कारण की परत एक वार तू आमची भेट घेतलेली आहे, परत एक वार तू आम्हाला बोलवलेलं आहे, परत एक वार पवित्रपित्या वुमन एम्पॉवरमेंट याच्याबद्दल आणि स्त्री सबलीकरण याचा विचार करत असताना येशू एक पुढचा संदेश, आम्ही येशूच्या शिक्षणाकडे जेव्हा जातो तेव्हा आम्हाला या गोष्टीची जाणीव होतं की येशू तो स्त्रियांचा नुसता आदरच करत नव्हता, तर नियमशास्त्राची पूर्तता देखील तू केली. स्त्रियांचा आदर म्हणजे नियम मोडणं नव्हे, तर नियमची पूर्णता हे आहे हे देखील तू दाखवलेलं आहे. आणि स्त्रिया हे महत्त्वाचे घटक आहे आणि ह्या आमच्यासाठी, आमच्या कुटुंबासाठी, आमच्या राष्ट्रासाठी, आमच्या समाजासाठी एक मोलाचं योगदान देत आहे. आणि
आणि तिला का सन्मान मिळू नये. येशू धन्यवाद असो, तुझी स्तुती असो की आज आमच्या घरामध्ये असलेल्या स्त्रिया, आमच्या बहिणी, आमचे माता, आमच्या सर्व रिलेटिव्ह, आमचे शेजारी, या सर्वांचा जेव्हा आम्ही सन्मान करतो तर स्त्रियाकडे आमचं बघण्याचा दृष्टिकोन आदरमय सन्मान्य असावं ही बाब देखील आम्हाला लक्षात येते. आणि येशू तुला धन्यवाद असो की तू त्या स्त्रीस निश्चितच एक मोठं नाव दिले, तू अब्राहमाची कन्या आहे. ओ पवित्र परमेश्वरा, आज आम्ही अब्राहमाचे पुत्र आणि कन्या जरी म्हटलं गेलं नाही, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताचे पुत्र आणि येशूचे कन्या आहोत. आणि त्यामुळेच आम्ही त्या अब्राहमाच्या पुत्र आणि कन्या देखील झालेल्या आहोत. आणि जर आम्ही आहोत तर येशू तुझ्यामध्येच आलावं, तुझे वचन पाळावं. आणि परत एक वार आम्ही एकमेकांपासून खाली वर उच्च नीच याचा विचार न करता आम्ही परत एक वार जो सन्मान येशूमध्ये, जो पवित्र शास्त्रामध्ये, जो ख्रिस्ती समाजाने लोकांना दिलेला आहे, तो कोणत्या पाश्चात्य देशांमधून, तो काहीतरी वेस्टर्न कल्चर नव्हे, तर हे आहे पवित्र शास्त्राचं शिक्षण, ज्यामुळे आज ख्रिस्ती समाज आणि विविध समाज स्त्रियांना सन्मान देतात. प्रभू, आम्ही देखील सन्मान द्यायला स्वीकारावं अशी कृपा दया कर प्रभू येशूच्या नावात. आमेन, आमेन.